अजून एक किस्सा आठवला, हाच सेम सोलापूर जिल्ह्यातला. एक माता होती, वृद्ध होती थोडी. पंढरपूरला आता जाऊ शकत नाही आहे तीर्थयात्रेला. म्हणून देवाला म्हणते की काय रे पंढरीनाथा, माझी प्रकृती अशी खालावली की आता मी तुझं दर्शन घेऊ शकत नाही. कोणीतरी तिला म्हणतं की अगं अक्कलकोटला जाऊ ना, स्वामी म्हणजे विठ्ठलच आहे. नाही नाही, कोणी सांगितलं तुला स्वामी म्हणजे विठ्ठल आहे? माझा पांडुरंग हाच एक विठ्ठल आहे. आता तिची ती श्रद्धा तशी होती, पण महाराजांना तर लीला दाखवायची होती. महाराज अंतर्ज्ञानी असतात. एकादशीचा दिवस आणि उपवास वगैरे सगळं, आणि विठ्ठलाचं नामस्मरण घेत एका विठ्ठलाच्या मंदिरात ती माता जाते. सगळ्यांना विठ्ठल भगवंत दिसतोय. त्या मातेला काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलु पद्मकरेण शंकम चक्रम गदा भूषितम भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. त्यांना साक्षात ब्रह्मांड श्री स्वामींचं दिव्य स्वरूप तिथे दिसतंय. डोळे पुसतात, अरे माझा पांडुरंग कुठे? अगं तुला इथं काय दिसतंय? म्हणजे पांडुरंग. मला स्वामी का दिसतंय? तुला काय दिसतंय? म्हणजे मला पांडुरंग दिसतंय. मला स्वामी काय दिसतंय? डोळे पाणावले आणि मंतकरणातली ज्योत परत जागृत झाली. हृदयी वससी परिणस दिससी कैसे तुझं पाहू. आणि परत गेले अक्कलकोटला. म्हणे महाराज तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. सगळे रूप महाराज तुम्हीच घेतलेले आहेत. आजपासून स्वामी तुम्ही आमचे सर्वस्व आहात. हा सुद्धा एक अनुभव आहे.